हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नूतन रेसिपीजमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची एक फेमस ट्रेडिशनल डिश चकोला. ही डिश मोस्टली डाळींमध्येच बनवली जाते, पण आज आपण ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आपण इथे डाळींऐवजी ताकाच्या कढीचा वापर करणार आहोत. खूप कमी वेळेमध्ये आणि झटपट बनणारी अशी वन पॉट मील आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप वेळा काय होतं ना की आपल्याला नेहमी कंटाळा येतो जेवण बनवण्याचा. रोज तेच तेच चपाती भाजी किंवा दाल राईस असेच मोस्टली आपल्या जेवणामध्ये ऑप्शन्स असतात. तर त्यावेळी ही अतिशय कमी वेळामध्ये आणि झटपट बनणारी, म्हणजे घरामध्ये जे आपले अवेलेबल साहित्य आहे त्याच्यामध्येच बनणारी अशी ही डिश आहे. खायला पण खूप डिलिशियस आणि टेस्टी आहे. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर या इथे मी 300 ग्राम दही घेतलेलं आहे. आता हे दही आपण एका बाउलमध्ये काढूया आणि या दह्यामध्ये जेवढं दही आहे त्याच्या 2 पट आपल्याला पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि ताक बनवायचं आहे याचं. ही बघा, ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि हे आता झालेले आपलं ताक बनवून आता हे आपण साईडला ठेवूया आणि पीठ मळायला घेऊया. तर इथे मी आता 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि भरपूर अशी कसुरी मेथी ॲड करणार आहोत. थोडंसं 2 चमचे तेल पण ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे पीठ जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपण आता कढीला फोडणी घालायला घेऊया. तर फोडणीसाठी मी आता इथे एक मडका घेतलेला आहे. या मडक्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. तर इथे 2 चमचे तेल टाकले. थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि हिंग याची फोडणी आपण घालणार आहोत. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता, हिरवी मिरची आणि फक्त लसूण, आलं आपल्याला यूज नाही करायचं आहे. फक्त लसणाचीच फोडणी द्यायची. याच्यामध्ये आता आपण हे इथे बनवलेलं जे ताक आहे ते आपण ॲड करूया. कन्सिस्टन्सी तुम्ही पाणी टाकून जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर आता या इथे आपण 2 ते 3 चमचे बेसनाचं पीठ कालवून याच्यामध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे आपल्याला जी हवी आहे ती कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये भेटते आणि कढी पण फाटणार नाही.
तर आता कढीला उकळी येईपर्यंत आपण चकोल्या बनवून घेऊया. चकोल्या आपण 2 शेपमध्ये बनवून घेणार आहोत. एक स्क्वेअर शेपमध्ये बनवून घेणार आहोत आणि एक छोट्या-छोट्या आपण थोड्याशा डिफरंट शेपमध्ये पण बनवणार आहोत मोदकांसारख्या. पण त्याचा शेप थोडा छोटा असेल. तर आपण दोन्ही पण ट्राय करूया. तर आता आपली इथे दोन्ही पण शेप तयार झालेले तुम्ही बघत असाल. एक मी स्क्वेअरवाला शेप बनवलेला आहे आणि एक छोटे साईजचा मोदकांसारखाच पण छोटा असा मी दुसरा शेप बनवलेला आहे. तर हा जो मोदकांचा शेप आहे ना, हा आपण थोडासा ना एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं टॉस करून घ्यायचं आहे. म्हणजे थोड्याशा तेलामध्ये 1 ते 2 मिनटं आपण त्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे बस. आणि नंतर आपण कढीमध्ये ॲड करणार आहोत आणि हा जो स्क्वेअरवाला शेप आहे ना, तो आपण डिरेक्टली ॲड करणार आहोत कढीमध्ये. तर आता आपण इथे या चकोल्या ॲड केल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला उकळी आणायची आहे. म्हणजे या खाण्यासाठी ऑलमोस्ट डन होतील. कढी चकोल्या आपल्या आता रेडी झालेल्या आहेत ऑलमोस्ट. म्हणजे तयार झालेलं आहे सगळं. कन्सिस्टन्सी पण बघा किती छान आली आणि याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर ही रेसिपी खायला पण जेवढी दिसायला छान वाटते तेवढीच ही खायला पण बेस्ट आहे. लाईट मील म्हणून तुम्ही डिनरसाठी पण हा बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपण आता सर्विंग करून घेऊया डिश. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही तुमच्या पण घरी ट्राय कराल. तुमचा फीडबॅक खूप इम्पॉर्टंट असतो. सो तुमचा जो काही फीडबॅक असेल तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आणि तुम्हाला जर अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर त्या पण सुचवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत काळजी घ्या.